पूर्ण खात नाही आर्टिस्ट तुला पण आज पूर्ण खाऊ आहे एक टाइम जातो दोन टाइम बोला साहेब बोला ना धन्यवाद काय चाललं हा बोला धन्यवाद काय झालं काय शिकतात बाळा संस्कार शिक्षण मध्ये नमस्कार, मी जालिंदर वैजनाथ सोनवणे, शिवसेना विभाग प्रमुख राजनगाव शेंदुंजी. आज डॉक्टर निलेश सर सोनवणे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी त्यांचे पुढील आयुष्य निरोगी व संपन्न ठेवो हीच आईच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. सकाळपासून काही झाडे लावा वगैरे. त्यापैकी आम्हाला असं वाटलं की आम्ही एक काहीतरी वेगळं काहीतरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त करावं, म्हणून
इथं आज राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचालित कैलासवासी श्री रंगलालजी रामरतनजी बाहेती अंध मुलीचे निवासी आश्रम इथं म्हणजे त्या ज्या मुली आहेत त्या प्रशिक्षण पण घेतात आणि त्यांची उपजीविका त्या प्रशिक्षणातून सर त्यांच्याकडून काही ते वर्क करून घेतात आणि त्याच्यावर किंवा काही आपल्यासारखे काही लोक त्यांना मदत करतात, याच्यावर ही शाळा चालते. मग एक दृष्टिकोन असा होता की एक आपल्याकडून काहीतरी एक त्यांना एक दिवसाचं जेवण आपण देऊन आपण काही मोठा मोलाचा वाटा नाही घेऊ शकत, पण त्या मोबदल्यात आपण त्यांना एक चांगलं एक स्वीट प्रकारे हे देऊन त्यांचं जेवण करून सरांच्या वाढदिवसाला त्या निमित्ताने शुभेच्छा देऊ, ही आमची संकल्पना होती आणि ती आज ती केली. त्याचा आम्हाला आनंद होतोय आणि समाधान वाटतंय. आता त्या सरांनी मुलींच्या अडीअडचणीबद्दल आणि काही प्रश्नाबद्दल पण वक्तव्य केलं. तुम्ही पुढं चालून या वसतिगृहातील मुलींना मदत करणार का? हो, जेवढं आमच्याकडून होतंय. समजा त्यांना काही गव्हर्नमेंटच्या काही सुविधा नाही आहे, परत त्यांना काही अडचणी येत आहेत, मग आम्ही काय करू, ते आता जे काही प्रशिक्षण देऊन काही प्रोडक्शन बनवत आहे फाईल्स वगैरे हे ते, तर आम्ही त्यांना या स्वरूपात त्याचा सेल कसा होतोय म्हणजे कसं केलं जाईल, त्यांना त्याच्यातून 2 पैसे म्हणजे बाकीचं त्यांना जर त्याची ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही पडली पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही ते सेलचं त्यांना सेल करून त्यांना कसे पैसे उत्पन्न करून देता येईल ते प्रयत्न करू. परत अजून एक बऱ्याचशा काही MIDC मध्ये कंपन्या आहे, त्यांच्याकडून BSR मधून कसा फंड त्यांना उपलब्ध होईल अशी त्यांच्याशी टच राहून आम्ही त्यांना त्यांचे प्रश्न बरेचसे काही सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करू. या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही? सरांना काय शुभेच्छा द्याल? सरांना आमच्या तर खूप शुभेच्छा आहे आणि सरांचं ऑलरेडी काम खूप चांगलं आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत ते अग्रेसर आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक करिअर अकॅडमी म्हणून ते नावाजलेले पण आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून ही अपेक्षा राहील का ते अजून त्यांनी देशासाठी असे काहीतरी मुलं घडावं का त्याच्यातून आपल्या जे आज आपले मिलिटरी आहे, समजा एक देशाची जी बॉर्डरीवरती लोक म्हणजे एक रक्षण करतात, सेवा करतात, तर त्याच्यामध्ये यांच्या अकॅडमीतून जाऊन काही त्यांना आपल्या देशासाठी सेवा करण्याचा त्यांच्याकडून एक सपोर्ट व्हावा, हीच आम्ही त्यांना एक शुभेच्छा देऊ आणि त्यांचं आयुष्य भरभराटी जावं. आज कोण कोण उपस्थित होत तुमच्या आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणजे आमचे गुंजकर साहेब होते, जाधव साहेब आहे, त्या जनसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा देशमुख मॅडम आहे, अजून ते एक बहीर होते, काही किरण पन्हाळे सर होते, किरण अक्षय शिंदे सर होते, बरेचसे काही कार्यकर्ते इथं आज उपस्थित होते. सर्वांचे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो.